श्री शिवलीलामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. जय जय मदनांतक मनमोहना मद मत्सरकानंदहना हे भव पाशकृंतना भवानी रंजना भवहारका हिमाद्री जामतगंगाधरा स्विंदिरवदन जनकाकर्परगौरा पद्मनाभ मनरंजना त्रिपुरहरां त्रिदशमना त्रिभुवनेशा नीलग्रह स्वासवग्ननंदिवानां वन्दकमर्दना दगजान्तकात्र दक्ष कदु दलना दानव दमना दयानिधी अमित भक्त प्रियाकरां ताटिकांतकभज्जं त्रिताभरा तुझे गुणवर्णमया दशशतवक्त्रं शक्तिर्नवेज सर्वदा नित्यशक्ति निर्विकल्प निरंजना आशापाशरहिं विरक्तपूर्ण निज भक्त पाशविमोचन जन्ममरणं विमोचकज जे विषय कामनायुक्त तुझ स्वामीयानंद भजता त्यांसी पूर्वसेविष पदार्थ जे जे चित सर्व हे स कामसे कामना बरोवनं तू निज ध्यानिंदाविसी मन स्तेच परम विरक्त होन पद निर्माण पावती संवार शिवरात्री प्रदोष आचरडा तेरले प्रशम श्री प्रशम याचे विषयी कथा निर्दोष शुद्ध सांग शौनकधिकम आर्य आवर्त देश पवित्र दे तीनचा चित्रवर्मम नामरूपर जैसे पूर्वी नल हरिश्चंद्र तैसा पुण्यशील प्रतापी जैसा जनकस्य रक्षित बाळ स्नेहाळ तैसा गोविप्र प्रतिपाळी नृपळ दुष्ट दुर्जन शत्रुकळ त्यांचे काळदंडाव्या प्रयत्न विषय जैसा भगीरथ बाळ उपमेजे वायुश्रुत समरभूमीचा भार्गवाजित विरोधनात्मज दानविषयी आणि श्रीधर त्यांची भक्तीची तत्पर अशी झाली बोधपुत्र वितप्यते अतुल्य प्रतापी करत पंचवदन एक कन्या झाली शोभान शूरचनान्य यशोदांगनम उपेसमे तेजान पुरोति नारकाजरी जनकगत शत्रुप्रिय रुद्रारी शत्रुजनकमध्ये द्विजराज कार्य भोत वाटली हळवाटत अपरप्रतिम भार्गवेची उपमा साजे हेमवतीचे की गृहिणी छाया पुत्री मित्राची उपमा द्यावी दिते कलंकरहित रोहिणी देव ते समुख शशिंद भिन्व त्रैलोक्य सौंदर्य काळने जर अवधली वाटेस कमलध्वनीच्या जन्मकाळी द्विज सर्व जातकवर्णत्या भिनवं चित्रकर्मं निराळसे अपूर्व सुख वाटले बौद्धजन द्विज बोलती सत्यवाणी हे होईल पृथ्वीच्या स्वामिनी 10 सहस्र वर्ष कामिनी राज्य घरी लावण्याचे एकदा तोसला राव बहुत द्विजांचा धनवस्त्र देत तेने जेने जे मागितले ते बरोबर नाही निधी म्हणणे तिचे नाम सेमंतिने ते सीमा स्वरूपाचे झाले तिथून लावण्य गंगा चतुर्खाने शारदे ऐसे जाणे जेमनेला राव संत सुलभ तो अमृतांत विश्वबंधू पडतो तैसा एक पंडित भविष्यार्थ बोलिला 14व्या वर्षी सेमंतिने वेद विवेक ऐसे एक राव मानसे उद्विग्न बहुत झाला वाटे वज्र पडले अंगावरी की सौदामिनी महिनी कोसळली शरीरी किंवा काळजीव घातली सूर्य तैसे झाले त्या रायासे पुढती बोले तो ब्राह्मण राया शिवदयन करून होईल सौभाग्य वर्धन सत्य त्रिवाचा विप्रसत ना गेले सवेग रायसी लागला चिंता रोगतवती शुभांगी वद्वेग रहित उपर झाली सगळा कळाप्रमाणे चतुर्गांची दिवेरीतन जिचे एकता स्वर गायन धरती मौन कोकिळा अंगीचा सुवास पाहुणे वृस्तुरी मृग घेती रानम पित्याचे पित्याचे आवडे प्राणहोन पादान धाती वदन पाहुणे रतिपती लज्जित कटे देखोणी हरी वदन दाखवित गमन देखोणी लपत मराळ मानस सर्वरे क्षण एक चाले जगती जे कोणी शंकला करी पती गुरुळ केश देखोणी भ्रमर पंक्ती रुंजी घालित सुवासे मग कमळ मृग मानखंजने लज्जित देखोणी जिचे नयन वेणीची आकृती पाहून भुजंग विहिरी विदडाले या वृक्षवरून त्या वृक्षवरी देखम सुख पळती पाहताना सगळे बिंबा बळाती सुरेख लज्जित धर देखता डाळिंब बेज सुरंग बहुत त्यांचे लाजवती जिजे कोचा जे कोणी कमंडोली शंकेत स्वरूप अद्भुत वरून किती तनुज श्वास अत्यंत जाई दशयोजनपर्यंत सूर्यस प्रभासम कांती भासतम शशी सम मनोरमा झाली असता उपवर तिच्या पद्मिनी सगळ्या सुंदर मनोहर गायन करते तिचे पाच त्यांच्या मुखे करून वार्ता आहे कसे म्हणते 14 वर्ष स्वप्न लवण वैद्यवे एका दिले ऋषीने परमासंत पावली ते समय अन्य हलक्याचे श्रीमैत्री तिचे पाय धरून लवला ही पूजा सद्गत होऊन सौभाग्यवर्धन व्रत माई कोणते सांगत त्वरित कोणते पूजू दैवत कोणत्या गुरुशी शरण रेगून सांगितलं सगळं वृत्तांत 14 वर्षे वैद्यवे व्यतार्थ मग मित्र बोलत वरत सोमवारम सांगे शिवमंत्र पंचाक्षरी तांत्रिक क्रिया श्रुत करी निशिम झाले पूजावा त्रिपुरारी षोडशोपचारी सप्रेम तुझे दुःख झाले तरी अप्राप्त तंत्रणा सोडी मला व्रत शुराभन भोजन पत्य बहुत पूजी माया तरी पडले दुःखाचे पर्वत परी टाकू नको हे व्रत उभगर तरी मनांत बोलणं ठेवी व्रतांतिम त्यावर नैषधराज नळ जाणं त्याचा पुत्र इंद्रसेन त्याचा तनई चित्रांगद सुजान केवळ मदन दुसरा तो चतुष्षष्टी काळायुक्त जैसा पितामह नळ विख्यात सर्व लक्ष निर्दिष्ट मंडित चंद्रांगद तैसाचे कुंभिनी शोधली समग्र परिम त्याहुनी नाही सुंदर तो तिस जोजलावर नाराक्षी नक्षत्र पाहुणे इकडे श्रीमंतीने आचार्य प्रथम सांगितले होणे विशेष करीत 8 दिवस अकशरत 11 दंपती पूजित रसलंकार आणि काही ब्राह्मण भोजन आल्या तिथाचे देत अन्न सांग करी शिवपूजन जागरण सोमवार निशी पंचसूत्र शिवलिंग मणिमय शिवसदन सुरंग कोणी एक न्यून प्रसंगांना घडे समितीपासून शिवाचा अभिषेक तपापसंहार शिवपूजने साम्राज्य अपर गंताक्षता माला परिकर सौभाग्यवर्धन त्याकरिता शिवापडे धूप जाळीता व वसतेने अंग होय सुवास दीप चालविता वंश वर्धमान होय प्रेम आणि काही दीपाचा गुण कांती
अनेकाही दीपाचा गुण कांती विशेष आयुष्यवर्धन नैवेद्य भाग्यपूर्ण वर्धमान लक्ष्मीमोहय नैवेद्य भाग्यपूर्ण वर्धमान लक्ष्मी होय तांबूल दाने यथार्थ सिद्धचारी पुरुषार्थ नमस्कारे आरोग्य होता प्रदक्षिणे भ्रमणासे जपी साधे महासिद्धी होम हवने होय कोशवृद्धी कीर्तन करिता कृपानिधी सांब ठाके पुढे उभा ध्यानी होय महाज्ञान महिमा श्रवणे अधिव्यती हरण नृत्य करता जन्म मरण दुर्जटी दूर करत असे तंतवितंत धन घनसुस्वर शिव प्रत्यर्थ करता वाद्य समग्र त्यांनी कंठसुरसन कीर्ती अपार रत्नदानी नेत्र दिव्य होती एवं सर्व अलंकार पाहता सर्व ठाम जयलाभ तथा ब्राह्मण भोजन करता इच्छिले सर्व प्राप्त होय मैत्रेयीने पूर्वी व्रत श्रीमंतीने सांगितले समजून त्याहून ते विशेष आचरत शिवपूजित आदरे त्यावेळी नेशदासा पौत्र चित्रांगदा नामे गुण गंभीर त्यांचे आणनीय साधारण श्रीमंतीने दिले 4 दिवसापर्यंत 16 झाला जो अद्भुत तो वर्णित ग्रंथ यथार्थ पसरले समुद्रायसम सहस्र अर्बुदम धन जायते राई दिदली वरदक्षिण वस्त्रे अलंकार नवरत्न गणना कोरण कर्म अश्वशाळा गजशाळा रत्न खचित शिविका शिवशाळा चित्रशाळा नृत्यशाळा आंदने दिदले सामातम 4 दिवसापर्यंत 4 वर्ण केले तृप्त निप्रा दिदली दक्षिण दिदली अपरिमित नित दिवशी कंटाळती आश्रमाधर नेता ब्राह्मण वाटेस त्याग देणे नवे म्हणून याचकम मुखे हेची वचन पुरेपुरे किती नावे रायाच्या अवतारे कृष्ण दरिद्र दान टाकेले जाळून दुर्यशा दुष्कंटक वन दग्ध झाली मुळे होणे धन मेघ वर्षिता अपार दारिद्र्य दुरोळा बैसला समग्र याचक तृप्ती तृणांकुर टविट विरुडले असुनेशत पुरेचे जन पाहते श्रीमंतिनीचे वदन इंदू काळा षोडश चिरून द्विजे होते 32 कळंक काढून निशेष दंत संगी संधी भरलेले राजे समुखींची निघत श्वास सुगंध राजे तोची वाडे जलज मुखी जलज कंठ जलज माला तेज वरिष्ठ जलज निंबपत्र एकवट एक ओढून टाकी शशमुखम असो साडे झाली अपूर्ण देश देशात गेला इंद्रसन सकल वरडे अनुदेणे सौंदर्य वर्णित श्रीमंतिनीचे विजयादशमी दीपावली लक्षण जामत राहाविला माने किती एक दिवस घेतला ठेवून चित्रवर्मा राजेंद्र जैसा श्रीरंग आणि इंदिरा तैसा जोडा दिसे साजिरा नाना उपचार व धर्म समयोचित करी कोणी एक दिवशी चित्रांगद सवे घेऊन सेवे करून धुरंधर जैन जात मृगे लागून वनी खेळता श्रमला फार घरमा आला तप्त शरीर जाणून नौका सुंदर यमुना डोई घातली त्यांत मुख्य सेवक घेऊन बसला चित्रांगद गुण निधान आवली तिचं हुंकोडणं कौतुकी भाषण करतात कृतांत भगिनीचे उदक तू कृष्ण वर्ण भयानक त्या उदकाचा अंत सम्यक कधी कोणीने घेतला तो प्रपंचन सुटला अद्भुत नौका तिथे डळमळी आवली आक्रोश बोलत नौका बुडत म्हणून या भयभीत झाले समजता नौका बुडाली अकस्मात एकची वर्तला आकांत नाही अंत महाशब्द तिरींचेन होती अपार तिच्या दुःखाची नाही पारा चित्रांगदाचे पाठी राखी विराक्रम आकांत करीते एकसरी सेवक धावती हाक पुढे चित्रवारमेस जाणवी ती माता राव वक्ष तळ बडवीत चरणी धावत यमुना तेरी शिबिके माझे बैसन माता समेत श्रीमंतीने धावत आली ते क्षणी वडती धरणी सर्व हिम दुखरणावी पडले एकसरी तेथे कोण सावरी श्रीमंतीने पडले अवनीवरी पिता सावरी ती येसी माता धावणी उठावटी करण्याच्या गळा घातली मिठी शोक करती तेने सृष्टी आकांत वर्तला श्रीमंतीने जसे शोक कोणी डळमळू लागले कोंबीने मेदिनी वसनांचे वाणी तप्त झाले एकसरे पशुपक्षी मनचरे समस्त वृक्ष गुलमलता सर्वत पर्वत त्याचे ही शोक अत्यंत श्रीमंतीने पाहता शोकी मूर्छना येऊन निश्चित पडली श्रीमंतीने तो इंद्रसेनासहित गृहिणी आली वार्ता ऐकून अवघी झाली एकत्र दुखारणावा जाणले पार स्नेह देखून शूर शोकाग्नीने कावलेला चित्रांगदाची माता पडली क्षिती तिचे नाम लावण्य ती सकल स्त्रिया सामरिती नाही मी तिचे शोकासी मृतिका घेऊन हस्तके लावण्य ती घाली मुखी म्हणे गहन पूर्वकर्मे शोक झाला त्यात माझा एकुलता एक बाळ चित्रांगद परमस्नेहाळ पूर्वपापांची हे फळ कालिंदी काळ झाली आम्हा माझी अंदाची काठी पाही कोणी बुडविली यमुना डोही माझा अनाथाची गांठी पाही कोणी सोडेल निर्दय माझा दावा गे राजांचा कोणी नेले गे माझे पाडस माझा चित्रांगाचा डोळस कोणी चोरून नेला गे माने मी पूर्वी काय केले प्रदशुरात मध्यचित टाकेले की शिवरात्रीचे अन्न घेतले की व्रत मोडले सोमवार की माधव यांचं केला भेदभाव यांचा केला भेदभाव की हरिहरी कीर्तन गौरव कथा रंगवची दिला की भक्तिभेद केला निशेष की संत महिमा राविला दोष की प्रधानाचा अभिलाष केला पूर्वी मी वाटेन की दान देते म्हणून ब्राह्मणाची चाळविले बहुत त्याने की दाता देता दान केले विघ्न म्यापूर्वी कोणाच्या मुखी जगाचा काढला की गुरुद्रोह पूर्वी माझा बघडला की पात्री ब्राह्मण बैसला तो बाहेर घातले उठवणे की कुरंगी पाडसा विघडविले की परिवराज व्रती निंदिले तरी ऐसे निधन गेले त्याचे दोषस्तो वाटे असो प्रधान वर्गी सावरून सहपरिवारी चित्रवर्मा श्रीमंतीनी नगरासिनी येऊन जनसुदरी राहवली इंद्रसेना लावण्यवंती शोक संतप्त साग नगरा जाती तव दायद येऊन पाप ते राज्य सर्व घेतले मग इंद्रसेना लावण्यवंती देशांतरा पळून जाती तेथूनही शत्रू धरुणी आणि ती बंदी घालती दुष्ट हो तेव्हा
इकडे श्रीमंतिनी व्रत न सोड तरी करीत एकादश दंपत्य पूजे संयुक्त विधीने सर्वही भोग वर्जन जाणवे निषेधीने करे शिवस्मरण 3 वर्ष झाली पूर्ण यावरी वर्तमान कपडे इकडे चिद्रांगत संयमनित बुडाला नागकन्यांनी पाताळी नेल्या नागभुवनींची पाहतालेल्या तटस्थ झाला राजपुत्र दिव्य नारे देखील नागिनी पद्मिनी हस्तिनी चित्रेनी शंखिनी अति चतुर भामिनी सुवास ज्यांच्या पदनेखे निरंतर गुंजराव करते भ्रमर ज्यांचा देखता वदन चंद्र तपस्वी चकोर वेदरी नवरत्नांचे घडे पसरलेले तिच्या होकडे स्वर्ग सुखाहुनी आवडे पातळ भुवन पाहता तक्षक नागराज प्रसिद्ध त्यापुढे उभा केला चित्रांगण साष्टांग नमित सदगत होऊन स्तुती करीत असे निर्भय होऊन नुसती करतच निर्भय तेथे राजश्रोत तक्षक वर्तमान बसलो जे वर्तले मस्त ते केले श्रोत श्रीरांगादे मागुती नागराज झालता बोलता तुम्ही कोणत्या देवासी बसता यावरी शिवमहिमा दत्त झाल्यावर त्याच्या रांगात प्रकृती पुरुष दोघे निर्मी इच्छा मात्र जाणं अनंत ब्रह्मांडे प्रीती करून रची हेळ मात्रेचे इच्छा परत जाणं अनंत ब्रह्मांडे टाकी मोडणं प्रकृती पुरुषंत होती लीन पंचभूतांसहित मग कोणी एके प्रीती आदिश पुरुष माझी सामावती तो सदाशिव निश्चित आम्ही बसतो तयाते ज्याची मायेपासून झाले त्रिमूर्ती त्रिगुण त्या सत्वांशी करुण विष्णू जेने निर्मिला राजांचे केले वीरांची तमांशी रुद्र तामस तो शिव पुराण पुरुष मी बसतो सर्वदा पाताळ अंतरिक्ष दश दिश त्रिभुवन पंचतत्व सारिता मेदिनी वदन भस्मलोष्ट अष्टधातू व्यापून उरला तो शिव बसता मी अष्टादश वनस्पती सर्व बीज अक्रम अनिले सहज व्यापी जान कैलास राज त्याचे उपासक आम्ही असो ज्याचे नेत्र सूर्य जाण रोहिणीवर ज्याचे मन रमारमन ज्याचे अंतकरण बुद्धी विद्रोही न जायचे अहंकार ज्याचा रुद्र पाणी जायचे पुरंदर कृतंत दडा अति तीव्र विराट पुरुष सर्व हि जो एवं जितके देवता चक्र ते शिवाचे अवय समग्र एकादश रुद्र द्वादश मित्र उभे त्यापुढे कर जोडून ऐसे ज्याचे गुण अपर मी काय वर्ण पान पामर त्याच्या दासांचे दास किंकर आम्ही असो काश पाद्मजम हे से वचन ऐकून सध्याचे परमसंतुला दंड शुक्राज क्षमालिंगन देवनी सुद्र तनुज ज्ञानकोदिक दाखवते म्हणे देवास जे उरलो वास्तव ते येथे आहे समज तू माझा आवडसे बहुत सर हवे सुस्त माझे पासेन चित्रांगणे म्हणे महाराजा शिवकर्णभूषण सतेजा जननी जनिकांसी वेद माझा एवढाच मी पोटी त्यांच्या 14 वर्षांची श्रीमंतीनी गुणनिदान लावण्य घाणे प्राण देईल तेने तेंबीने बोलता नियश राहिले माता पेद्यांचे चरणखंती वाटे पदी पाहिन माझी माता मजविने कष्टी जाणं नेत्री पराणवरला असेल तरी माझं दावी नेऊन म्हणून धरले नागधनाचे चरण दक्षक होणे प्रसन्न देत अपार वस्तंती म्हणे 12 सहस्र नागांचे बळ दिले तुझं होईल सुफळ तैसाची झाला तत्काळ चित्रांगद विरतो तू करशील जेव्हा स्मरण तेव्हा तुझं संकटी पावेन म्हणून वेगे वारून आणून चिंतामणी सर्व दिला दुर्लभ रत्ने भूमंडळी देते अमूल्य देजागळी पर्वताकर मोठ बांधिली शिरी दिली राक्षसाच्या देत दिव्य वस्त्र अलंकार सवे एक दिल्ल फणीवर मनोवेगी यमुना क्रमणी बाहेर निघाला झाले 3 संवत्सराचं होंकडे बाहेर राजपुत्र त्याचे समय समंतीने स्नानाचे सत्वर काल दिदिरा पातली एकाकडे एक पाहती आश्चर्य वाटे ओळखण देते दिव्य रत्न मंडित नृपती चित्रांगण दिसत असे फणी मस्तिकींची मुक्ती सत्याचे विशेष भुजपर्यंत डोले गुजमुक्त माळा राजाचा गळा शोभती जायच्या पात्या जडल्या कटी मेखळेवरी त्याने हिरवी झाली धीरे मृग पशुम धामती एकसरी नवे तृण वाढले म्हणून या मुक्ता फळ देखून तेजाळ धामतीचे नीती मराळ देखून रक्तरत्नांचे ढाळगीर धावते बक्षावया अंगी दिव्य चंदन सुगंध देखून धावते मिलिंद दश दिशे व्यापले सोबत ग्रहण देवता तृप्त होते विस्मित झाले श्रीमंतीने ब्रह्मचक्री पडले विचारे मनी चिद्रांगदही तटस्थ होऊन क्षण निहाळित कंठभूषणे रहित मंगळसूत्र हरिद्रा कुंकुम विरहित वक्त्र अंजनी विवर्जित नेत्र राजपुत्र पाहत असे निहाळित तटस्थ स्वरूपासी वाढते रांबा उरोशिदासी गचुकमंडल यांसी उपमा नाही द्यावया तप्त चामिकर वर्णडोळस चिंताग्राम अंग झाले गुरुशकी चंद्रकळा राजस ग्रहण काळे झाकोळतील मग ते पासे येऊन भोसे साक्ष वर्तमान म्हणे तू आहेस कोणाच्या कोणापासून गोष्टी सर्व सांग मग आपल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण बोलता जाऊ असं विनयाने भरून या चालले अश्रुधारा द्रवती घालत्या वाटे लावले पवित्र लिंगा सगळं त्यंत जियेचे पोलत नक्षत्र आणि सलग लागते श्रीमंतीने सगळ्या चतुर्चराच्या पत्र सांगते समाचार 3 वर्ष झाले हिचा भ्रातारा बोलला ते जवळ हिचे सासू शशुर दोन्ही शत्रूने घातले बंदी कानी ही शुभांगी लावण्य कानी येसीन गती याची कंठ झाला दाटला सद्गती त्याच्या खाली पाहत रक्तरेखांकित नेत्र वस्त्रे पोषित वेळोवेळ श्रीमंतीने सख्यांचा सांगे कोण कोटेला बस वर्तमान सख्या बसते कोठून झाले कोण नाव सांगा येतो म्हणे आम्ही सिद्धपुरुष जातो चिंतिरा ठायसे क्षणे स्वर्ग क्षणे पाताळाचे गमन आमचे त्रिलोकी कळते भूत भविष्य वर्तमान मग श्रीमंतीने साधे धरून करणी कानी सांगे अमृत वचन भ्रतर तुझं जिवंत आहे आजी 3 दिवस भेटविने नटिके नवी कदापि जाणं श्री सदाशिवाची आहान ससते नवे कल्पंती सौभाग्य गंगे चतुर्वेदला सेने तुझे शिरूर चढले इथून परी हे गोष्ट कोणाला लागून दिवसत्रयी प्रगट नको
ऐसे सांगून परमस्नेही एरी चोर दृष्टिमुख पाहित म्हणे वाटे चित्रांगद होय ऐसे काय घडू शके. मृत्यू पावला तो येईल कैसा मग आठवी म्हणे महिषे करुणा करा पुराणा पुरुष न कळलेला आगे मी तुझी हा परपुरुष जरी असेल तो तरी मज का हाती धरत स्नेह उपजला माझे चित्त परम आप्त वाटत असे. व काय प्रश्न आला अमृत की काळे गिळून उघडीला सत्य हे मदनांत कशा डसते सत्य तुझे करते न गळे मज जगन निवासा हे करशील आणि सत्य तरी 11 लक्ष दंपती 11 लक्ष पूजन दंपती तितक्याच वाती यथार्थ बिल बदळ अर्पिन यावरी बोले राजपुत्र सुकुमारे सदनासे जाई सत्वर तुझी शसू आणि शसूर त्यांची सांगू आता जातो आता तुमचा पुत्र येतो म्हणून शुभ समाचार त्याचे सांगणे एरी करुणा हास्यवदनाने सदना प्रती गेली. सख्या बोलत आन वाहन तुझा प्रताप होय पूर्ण ऐसा पुरुष आहे कोण जो तुझा हात धरू शके. तुझी वचने ऐकून त्याच्या नेत्री आले जीवन सिमंतीने म्हणून वर्तमान फोडू नका घेऊ घ्या राहा. सिमंतीने मुखामुळे सौभाग्य काळा दिसू लागले. सुखासना रोड सदना गेली कोठे काही न बोले म्हणून वेगाच्या वारंवारी त्वरित रोडला सिमंतीने कांदा रंगणीच्या नगराबाहेर उपवनात जाऊन या उतरला. नागे मनुष्यवेशक धरून शत्रूस सांगे वर्तमान 12 सहस्र नागांचे बळ घेऊन चित्रांगद आला असे तुम्ही केसे वाचायला सत्य तव ते बसमस्त झाले भयभीती एरू म्हणे चंद्रसेने लावाने इतर सिंहासने स्थापावी गे. मग नाग जाऊन मातापित्यांचे सांगे वर्तमान त्यांचे आनंद झाला पूर्ण त्रिभुवनांतना समाय तो शत्रू होऊन या चरणागत उभे त्याचे सिंहासने स्थापित कर जोडणे समजते म्हणे तीन आम्हा रक्षा सर्वस्वी. मग सर्व दळभार सिद्ध करून भेटीचा निघाला इंद्रसेना वाद्यनांचे संपूर्ण भूमंडळ टळमळी माता पिता देखून सप्रेम धावेचे चित्रांगद सुजान ऋणीपिते चरण क्षमलंघनी मिसळाला मग लावण्यमध्ये धामत चित्रांगदाच्या मिठी घालीत गळा मिठी घालीत देसा कौशल्यसी रघुनाथ 14 वर्षानंतर हरापली रत्न सापडले की जन्मनाचे नेत्र आले की प्राण जाता पडले मुखामाजे मृत गर्भार घेऊन धामती दिशेंची पूर्वजनाचे भार समीप येऊन ये भेटती हनुमध्ये अनेवल्या गिरिद्रोणे जी उठविल्यावर मेला रमणार आनंदमे झाले. त्रिभुवन देशेचे पूर्व न इथे झाले. माता पित्यांसमेत चित्रांगद आलेला मिरवत निषेधपूर्व समस्त शृंगारले तेव्हा चित्रवर्मेचे सांगाव्या समाचार धामतात सेवक भार महाद्वारे येत साचार माता फुटले हे रे जाऊन हे रायांसमध्ये ओठाचे तुमचे आले जामातच राव गजबजे नाही जामत नयनी लोटता आनंद श्रुम कंठ झाला सद्गदिता रोमाच्या अंगी उभे टाकत समाचार आणला त्यांचे आलिंगे धनवस्त्र देत जिमे होणे अपार भरुणी रातून सरकरांग नगरांत वाटेंता मंगळत्वरे वाजबत वाजू लागली. एक सरे धावले अपार भुसर राई कोशम धावले समग्र आवडीत धन न्यावे सत्वर दुःखाचे पार नाही माझ्या जय जय शिवमानाद मग म्हणणी राव उडतनाच उपायने घेऊन धावत प्रजाजन नागरींची समंतीने बोलवण्याचा दिव्य अलंकार लिहून जय जयकार करून मंगळसूत्र बांधले दिव्य कुंकुम नेत्र अंजन हरिद्रा सुमन हारम चंदन सौभाग्य लिवित जान त्रयोदश गुणी वेळ देतील एक शृंगार सावरीती एका पेक पात्र पुढे करीती जगरींच्या नारी धावते सिमंतिनीचे पहावा या माता धावली सदगती सिमंतिनीचे हृदय धरिते माय तुझा सौभाग्य सुंदर संभाव्य संबळला ऐश्वर्य द्रुम गेला तुडून पुढते वेरडेला भेदिते गगन तुझी सौभाग्य गंगा भरून अक्षय चाललेली शिवत्रेण धन्य धन्य सोमवार व्रत 11 लक्ष पूजली दंपत्य जितवन करावया संजामात बोलव धाडली वर्णी माता पिते समवेत चित्रांगद नगरायत चित्रपरमा नृपती देत त्वरित देश सामोरायत त्यांचे जामाताच्या कंठी जाऊन शरशुर घातले मिठे ब्रह्मानंदी भरली सृष्टी पुष्पवृष्टी करती देव नगरा माझी आणले मिरवत पुन्हा विवाह केला अद्भुत मग एकांत चित्रांगद रूपनाथ बोलवित समंतीने मादळांच्या अलंकार अद्भुत श्रीमंतीने लागितले विविध नवे रत्नप्रभा पाहंकली अमित पाहत तटसन तानारी नर पातळींचा सुगंध राजाने गुती आत्महस्ते लावी श्रीमंतीने प्रति नाना वस्तूवर अपूर्व क्षिती शुश्रा लागे दिल्या श्वशुरांच्या चरणी मस्तक ठेवी श्रीमंतीने माये तुझं सौभाग्य देव चंबळूने भरला असं बहु काळाचा पुत्र श्रीमंतीने सहित इंद्रसेनेने शुद्धपराजात अवनीचे राज्य मिळवणे समस्त छत्र देत चित्रांगदा समस्त राज्यभार समर्पण तपासी गेला इंद्रसेना शिवध्यानी शिवरूप होऊन शिवपदासी पावला 8 पुत्र पित्या समान सिमंतिनीस झाले जाण 10 सहस्र वर्ष निर्विघ्न राज्य केले निषेधपुरी जैसा पिता महानळ राज प्रेरणोपन्न श्लोक तेजपुंज तैसाच चित्रांगद भुभुज न्यायनीती वर्तते शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत सिमंतिनी चढते करीत जिची ख्याती सपद अद्भुत सुध सांगे शौनकदिकम हे सिमंतिनी आख्यान सुरस एकता सौभाग्यवर्धन होय स्त्रियांस अंतरला भ्रतार बहुत दिवस तो भेटेल परतून विगत धवा एकती त्या जन्मांतरी विभ्रतर पावती शिवचरणी धरावी प्रीती सोमवार व्रत न सोडावे हे ऐकता पुण्य आख्यान अंतरडा पुत्र भेटेल मागुतेन आयुरारोग्य ऐश्वर्यपूर्ण होय ज्ञान विद्याबहुम गंडांतरे मृत्यू निरसोनी जाय गतधन प्राप्त शत्रुपराजय श्रवणे पठनं सर्व कार्य पावे सिद्धी श्रेणीची सिमंतिनी आख्यान प्रयागपूर्ण भक्ती माघ मासी करता स्नानं त्रिविध दोष जाती जळून शिवपद प्राप्त शेवटी
सेमंतिनी आख्यान सुधारस प्राशन करीती सज्जन त्रयोदशम निंदकासुर तामस अहंकार मध्य सेविती अपर्णा हृदयारविंद मिलिंद श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद अभंग अक्षय भेदम न चळे न ढळे कदाही शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद प्राण ब्रह्मोत्तर खंडम परिसुत सज्जन खंड अष्टोध्याय गुढा श्री सदाशिवर प्रणमस शुभम भवतु हर हर महादेव.